मित्रांनो, आजचा नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कुठेही जायचं म्हटलं, कुठेही एक्सप्लोर करण्यासाठी जर जायचं असेल तर आपल्याला सोबत हवा असतो तो आपला असतो स्क्वॉड। आणि आजचा आपला स्क्वॉड आपल्यासोबत 7-8 लोक आहेत। मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे। पण आज आपण तामिनी घाटाकडे जायला निघालो आहे आणि घाटामधून जात असताना तामिनी घाटाच्या अगोदर एक 4 ते 5 किलोमीटर अगोदर हे लेक आहे मित्रांनो। या लेकमध्ये पण आपण इथं थांबून इथलाही आनंद घेतोय। मी तो देखील तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघतायत आता सध्या। पण ह्या व्हिडिओमधून हा जो समोर जो काही टनल दिसतोय हा एक टाटाचा प्रोजेक्ट आहे। पण ह्या टनलमध्ये इथून टनलला ह्या लेकचं पाणी जातं। सो आतमध्ये जायला परवानगी नाही आहे, तर आपण इथूनच शूट करतोय व्हिडिओ। आणि इथून पुढचा आपण आता तामिनी घाट इथून 4 किलोमीटर आहे, आपण तिथं जाऊ आणि तिथला देखील व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता उन्हाळ्याचे दिवस संपत आले आणि पावसाळा चालू होणार आहे। त्याच्या इन बिटवीन मध्ये मी आलो आहे। सो आज पाऊस वगैरे नसल्यामुळं मी इथपर्यंत नॉर्मली आलो आहे आणि हे सगळं आपण बघू शकतो। ज्या वेळेला पावसाळा चालू होतो, पावसाळा चालू झाल्यानंतर इकडं पूर्णपणे वॉटरफॉल्स असतात। हे कमीत कमी 1000 ते 1500 फूट खोल इतकं असू शकतं। म्हणजे हा मी माझा अंदाज सांगतोय, कदाचित त्यापेक्षा जास्तही असू शकतं। आणि जर ट्रेकिंग करायचं असेल तर इकडनं जाऊ देत असतील की नाही माहीत नाही, पण ट्रेकसाठी पण खूप चांगलं आहे आणि थोडंसं अवघड पण आहे। पण ह्याच्याबद्दल माहिती नाही की इकडनं ट्रेकिंग होते की नाही। पलीकडच्या साईडने आय थिंक ट्रेकिंग होते, ते पण मी तिकडं विचारून, तिकडच्या स्थानिक लोकांना विचारून तुम्हाला या ब्लॉगमध्ये ते पण अपडेट करेल। पण मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला इथे यायचं आहे आणि व्हिजिट करायचं आहे कुंडलिका व्हॅलीला, कारण तामिनी घाटात जात असताना तुम्हाला रस्त्याने 1-2 लेक लागतात, कुंडलिका व्हॅली लागते आणि अजून 1-2 स्पॉट जवळपास लागतात, तिकडं पण आपण जाऊ शकतो। पण जर तुम्ही इकडे येणार असाल तर तुमचा प्लॅन हा पावसाळ्याच्या सुरुवातीला असायला पाहिजे। पण येताना सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन, म्हणजे आपल्या सेफ्टीची काळजी घेऊनच या, कारण पावसामध्ये येत असताना रस्त्यावरती पूर्ण पाणी असल्यामुळं बाईक स्लिप होण्याची थोडीशी भीती असते। पण जर तुम्ही जबाबदारीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊन जर ड्रायव्हिंग करत या ठिकाणी आलात तर हा निसर्गाचा आनंद दुसरीकडे कुठंच नाही भेटणार, असा हा आनंद आपण या ठिकाणी लुटू शकतो। आता कुंडलिका व्हॅलीचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवला आहे सगळा, आणि आता आपण इथून जाऊया तामिनी घाटाकडं। तिथं जात असताना जर मध्ये कुठले नवीन स्पॉट असतील की जे अतिशय बघण्यासारखे आहेत किंवा त्यांचा व्ह्यू खूप छान आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवील। तर आपण जाऊ आता तामिनी घाटाकडे। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा स्क्वॉड पण मी तुम्हाला दाखवणार आहे, तर आता स्क्वॉड दाखवतो। हॅलो गाईज, हॅलो हॅलो, हाय हाय हाय। हा होता माझा स्क्वॉड। आता पुढच्या लोकेशनला जाऊ आणि तिकडचा शूट घेऊ।